तेजस्वी चेहरा, ज्यांनी त्यांच्या अभिनय आणि संगीताच्या जोरावर अवघा महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले. एक काळ गाजवलेलं नाव, ज्यांनी स्त्री भूमिका साकारवण्याही महाराष्ट्र नाट्य क्षेत्रात आपलं नाव कमवलं. हेच आपले नारायणराव राजहंस म्हणजेच बालगंधर्व. आज आहे बालगंधर्व यांची 58वी पुण्यतिथी आणि त्याच निमित्ताने आपण आलो आहे बालगंधर्व रंगमंदिर पुणे. तर मंडळी, चला आता आपण जाऊया पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागीय प्रमुख श्री राजेश कामठे सर यांच्याशी थोडासा संवाद साधायला. नमस्कार, मी राजेश कामठे, पुणे महानगरपालिकेचा सांस्कृतिक केंद्र विभाग याचा मुख्य व्यवस्थापक प्रशासन अधिकारी म्हणून या ठिकाणी काम पाहतो. सांस्कृतिक विभागाकडे साधारण आज दिवसला 16 नाट्यगृह कार्यरत आहे. सर, बालगंधर्व विषयी यांच्याविषयी तुम्ही काय सांगू इच्छिता? निश्चितच बालगंधर्व यांचं साधारण पूर्ण नाव जे आहे नारायण श्रीपाद राजहंस असं असून त्यांचा जन्म 26 जून 1888 रोजी झालेला आहे. म्हणजे त्यांच्या इतकी स्त्री भूमिका करणारा आज तागायत दुसरे अभिनेता झालेला नाही आणि अजून पाहायला मिळत नाही. म्हणजे एवढी अस्सल भूमिका, स्त्री भूमिका त्यांनी यापूर्वी नाटकात केलेली आहे. त्यांचे साधारण मानापमान, पुण्यप्रभान आणि संशय कल्लोळ हे नाटकं अत्यंत गाजलेली आहेत. मराठी नाट्यभूमीत असा अभिनेता होणे नाही असं गदी मडगोळकर यांनी त्यावेळेस म्हटलेलं. बालगंधर्व यांना हे टोपण नाव नेमकं कोणी दिलं? बालगंधर्व हे टोपण नाव तत्कालीन त्यावेळेस लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेलं आहे. बालगंधर्व यांची त्यांची कुठली विशेष शैली अशी होती? बालगंधर्व यांची विशेष शैली तसं तर त्यांचं खूप प्रसिद्ध अभिनेते होते, पण त्यांची जी स्त्री भूमिका ही अत्यंत गाजलेली आहे आणि तीच मलाही तशी खूप आवडते आणि इतर नाट्यप्रेमी आहेत त्यांनाही ती स्त्री भूमिका खूप आवडते. सर, बालगंधर्व रंगमंदिर याचे उद्घाटन आणि भूमिपूजन कधी झालं आणि कुणाच्या हस्ते झालं? बालगंधर्व रंगमंदिराचे साधारण 8 सप्टेंबर 1962 रोजी स्वतः बालगंधर्व यांच्या हस्तेच उद्घाटन झालं. पण ते काम चालू असताना दरम्यानच्या कालावधीमध्ये 15 जुलै 1967 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्या दरम्यान BG शिर्के यांनी ह्या बालगंधर्व रंगमंदिराचं कन्स्ट्रक्शनचं काम त्यांना देण्यात आलं होतं आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे ते काम केलेलं आहे आणि महाराष्ट्रात पूर्ण नावाजलेलं असं नाट्यगृह त्यांनी उभारलेलं आहे. आणि याचे बालगंधर्वचे उद्घाटन बालगंधर्व यांच्या जन्मदिवशीच म्हणजे 26 जून 1968 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते झालेला आहे. च्या काळात बालगंधर्वांचे किती महत्त्व आहे किंवा त्यांचा किती प्रभाव आहे आजच्या पिढीवर? निश्चितच आजच्या पिढीला बालगंधर्व यांचा प्रभाव निश्चितच आहे, कारण त्यांची आज आपण पाहिलं तर स्त्री भूमिका करणारे ते खूप नामवंत आहेत. याच्यामध्ये मागे एक सचिन पिळगावकर यांचा अशी ही बनवाबनवी चित्रपट आलेला होता. त्याच्यामध्ये कैलासवासी लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांनी स्त्री भूमिका केली होती. तर त्या स्त्री भूमिका त्यांनी बालगंधर्वाला डोळ्यासमोर ठेवूनच केल्या असतील असं माझं मत आहे आणि त्या चित्रपटाचा काही भाग हे इथं बालगंधर्वमध्ये पण चित्रित करण्यात आलेला आहे. बालगंधर्व यांचे योगदान हे शालेय अभ्यासक्रमात असावे का असं तुम्हाला वाटते का? बालगंधर्व यांची नाटकावरचं नितांत प्रेम, त्यांची स्त्री भूमिका, इतर भूमिका हे सगळे पाहता माझं वैयक्तिक मत असं आहे की त्यांचे शालेय अभ्यासक्रमात असणं आवश्यक आहे. बालगंधर्व आणि बालगंधर्व रंगमंदिर यांच्याबद्दल माहिती दिल्याबद्दल श्री राजेश कामठे सर यांचे धन्यवाद. मराठी रंगभूमीवर आजही